गुड मॉर्निंग डेअर फ्रेंड्स, वेलकम टू ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ BIB. मित्रांनो, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण वेगवेगळे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर डिस्कस करतोय. यामध्ये आपण 4 प्लांट ग्रोथ रेग्युलेटर कंप्लीट केलेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट PGR डिस्कस करूया, ज्याचं नाव आहे ॲब्सिसिक ॲसिड. ओके, तर आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे ॲब्सिसिक ॲसिड. अत्यंत सोपा असा PGR आहे आणि ॲज कम्पेअर टू अदर इन्फॉर्मेशन पण कमी आहे. तर ॲब्सिसिक ॲसिड ॲब्सिसिक ॲसिडलाच आपण बाळांनो ABA असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो. याला ABA आबा. ओके, ॲब्सिसिक ॲसिड काय आहे? आबा आहे, लक्षात ठेवायचे. ABA ॲब्सिसिक ॲसिडमध्ये आपण फर्स्ट पॉईंट डिस्कस करूया, याची डिस्कवरी, म्हणजेच याला आपण याची हिस्ट्री म्हणतो. याचा इतिहास काय आहे डिस्कवरीचा. हिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवायचं आहे, मिड 1960 यामध्ये 3 इंडिपेंडंट रिसर्च करण्यात आले. 3 independent research. ओके, मिड 1960 मध्ये 3 इंडिपेंडंट रिसर्च करण्यात आले. हे 3 इंडिपेंडंट रिसर्च मध्ये 3 काइंड ऑफ इनहिबिटर्स रिपोर्टेड. ओके, 3 प्रकारचे इनहिबिटर रिपोर्ट करण्यात आले आणि 3 काइंडचे इनहिबिटर रिपोर्ट केल्यानंतर त्यांचं केमिकल कंपोजिशन जर चेक केल्यावर असं लक्षात आलं की या 3ही केमिकल इनहिबिटरचं केमिकल कंपोजिशन कसं आहे? सारखं आहे. हे जे 3 केमिकल इनहिबिटर आहेत, या तिघांमध्ये पहिला होता ॲब्सिशन सेकंड, दुसरा आहे इनहिबिटर A आणि तिसरा आहे डॉर्मिन. लक्षात ठेवायचे. हे 3 केमिकल इनहिबिटर हे मिड 1960 मध्ये डिस्कवर झाले. या सर्वांचं केमिकल कंपोजिशन चेक केलं तर केमिकल कंपोजिशन कसं आहे? सेम आहे. यस, ऑल 3चं केमिकल कंपोजिशन कसं आहे? सेम आहे. आणि त्यानंतर याला नाव देण्यात आलं, याला नेम्ड ॲज ॲब्सिसिक ॲसिड. नंतर याला नाव दिलं ॲब्सिसिक ॲसिड. काय स्टोरी सांगितली बाळा? लक्षात आली? ओके, डिस्कवरीमध्ये लक्षात आली स्टोरी. ओके, मिड 1960 मध्ये 3 इंडिपेंडंट रिसर्च चालू होते. त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे इनहिबिटर डिस्कवर झाले. ते 3 इनहिबिटर म्हणजे आहे ॲब्सिशन सेकंड, इनहिबिटर A आणि डॉर्मिन. या तिघांचंही केमिकल कंपोजिशन सेम होतं आणि या तिघांनाही एकत्रितपणे नाव देण्यात आलं, ज्याचं नाव आहे ॲब्सिसिक ॲसिड. ओके, तर ही डिस्कवरी आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. कुणाबद्दल? ॲब्सिसिक ॲसिडबद्दल. ओके, नेक्स्ट अदर पॉईंटबद्दल आपण याच्या डिस्कस करूया. हा कुठे सिंथेसाइज केला जातो आणि याचं ट्रान्सपोर्ट कसं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट. अदर इन्फॉर्मेशनमध्ये आपण फर्स्ट पॉईंट घेतो. यस, साईट ऑफ प्रोडक्शन, साईट ऑफ सिंथेसिस. साईट ऑफ सिंथेसिसमध्ये आपण फर्स्ट सांगूया की हा मॅच्युअर पार्टमध्ये तयार होतो. लक्षात ठेवायचं. यस, सिंथेसाइज इन मॅच्युअर लीव्स फ्लावर फ्रूट etc. ओके,
या वेगवेगळ्या पार्टमध्ये हा तयार केला जातो, लक्षात ठेवायचं आहे. सिंथेसाइज इन मॅच्युअर लीव्स फ्लावर फ्रूट या वेगवेगळ्या ठिकाणी हा तयार केला जातो, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट यानंतर आपण सेकंड पॉईंट घेत असतो की याचं ट्रान्सलोकेशन कसं आहे. ट्रान्सलोकेशन, तर ट्रान्सलोकेशनमध्ये हा पण नॉन पोलार ट्रान्सपोर्ट केला जातो, लक्षात ठेवायचं आहे. ट्रान्सलोकेशन कसं आहे, नॉन पोलार आहे, लक्षात ठेवायचं. नॉन पोलारचा अर्थ आहे ॲट ऑल डायरेक्शन. ऑल डायरेक्शन, ज्या ठिकाणी तयार होतो त्या ठिकाणापासून सर्व डायरेक्शनमध्ये हा पसरला जातो. यस, किंवा ज्या साईटला रिक्वायर आहे त्या साईटला हा पाठवला जातो, लक्षात ठेवायचं आहे. अदर इन्फॉर्मेशनमध्ये या सिंथेसाइज कुठं केला जातो आणि ट्रान्सलोकेशन कसं आहे, तर नॉन पोलार ट्रान्सलोकेशन आहे, हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट यानंतर आपण अदर इन्फॉर्मेशन नंतर महत्त्वाचा पॉईंट डिस्कस करतो प्रत्येक PGRमध्ये, तो म्हणजे त्याचे ॲप्लिकेशन्स, बरोबर. आणि वेगवेगळे ॲप्लिकेशनमध्ये आपण ट्रिकनुसार ॲप्लिकेशन पाहिलेले आहेत. बघा, नेक्स्ट पॉईंट आपण पाहूया, ॲप्लिकेशन्स ऑफ ॲब्सिसिक ॲसिड. ॲप्लिकेशन्स अत्यंत महत्त्वाचं आहे. ॲप्लिकेशन्समध्ये आपल्याकडं ट्रिक आहे राजू, मराठीमध्येच लिहायला पाहिजे, राजू ACP दिव्या सिंग अरेस्टेड इन मुंबई. ओके, काय ट्रिक आहे बाळांनो ॲब्सिसिक ॲसिडसाठी? यस, अरेस्ट म्हणजे ॲब्सिशन, ओके, इनहिबिट. राजू ACP दिव्या सिंग अरेस्टेड इन मुंबई. ओके, प्रत्येकाचा सेपरेट आहे. ACP राजूला एकच आहे, ACP दिव्या सिंग अरेस्टेड इन मुंबई, ही ट्रिक लक्षात ठेवा. सर, पहिलं ॲप्लिकेशन आर म्हणजे राजू आहे. आपण आता इथं नाव पूर्ण लिहू. ओके, राजू. तर राजू म्हणजे काय आहे, तर लक्षात ठेवायचं आहे, हिअर इट रेग्युलेट ॲब्सिशन अँड डॉर्मन्सी. राजू फॉर काय आहे, रेग्युलेट करतो. सर्वात महत्त्वाचा पहिलाच पॉईंट आहे हा. ॲब्सिशन म्हणजे पान गळती असेल, फ्रूट गळती असेल, फ्लावर मॅच्युअर झाल्यानंतर जी प्रोसेस होते, तर ॲब्सिशन आणि डॉर्मन्सी रेग्युलेट करण्याचं काम करतो, हा लक्षात ठेवायचं आहे. इट रेग्युलेट ॲब्सिशन अँड डॉर्मन्सी रेग्युलेट करतो, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट सेकंड ॲप्लिकेशन आहे ए काय आहे, तर लक्षात ठेवायचं आहे ॲक्ट ॲज अ जनरल प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. काय आहे बाळा हा? ॲक्ट ॲज अ जनरल प्लांट ग्रोथ इनहिबिटर, नॉट अ रेग्युलेटर. इनहिबिटर हा शब्द महत्त्वाचा आहे. इनहिबिटर आहे हा. मोस्टली प्लांट ग्रोथ रेग्युलेटरमध्ये आपण दोन, प्रोमोटर आणि इनहिबिटर, तर इनहिबिटरमध्ये याला डिस्कस केलं होतं. तर ॲक्ट ॲज अ जनरल प्लांट ग्रोथ इनहिबिटर आहे, लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट सी फॉर काय आहे, तर सी फॉर क्लोजर आहे. तिसरं ॲप्लिकेशन आहे सी फॉर काय आहे, क्लोज म्हणजे काय आहे, तर लक्षात ठेवायचं ABA क्लोजर स्टोमॅटा टू प्रिव्हेंट ट्रान्सपिरेशन प्रिव्हेंट करण्यासाठी. व्हॉट इज मीन बाय ट्रान्सपिरेशन? लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर थ्रू लीफमधून वाफेच्या फॉर्ममध्ये वॉटर लॉस होऊन जाणं, याला आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो. आपण डिस्कस करतो ट्रान्सपोर्ट इन प्लांटमध्ये. मग ट्रान्सपिरेशन प्रिव्हेंट करण्यासाठी समजा प्लांटला वॉटरची कमतरता असेल, तर अशा कंडिशनमध्ये वॉटर लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी ABA काय करतो, तर स्टोमॅटा क्लोज करण्याचं काम करतो, लक्षात ठेवायचं. क्लोजर स्टोमॅटा अत्यंत महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट यानंतर फोर्थ ॲप्लिकेशन आहे ACP. ओके, P फॉर काय आहे, तर इट ABA प्ले इम्पॉर्टंट रोल इन सीड डेव्हलपमेंट मॅच्युरेशन अँड सीड डॉर्मन्सी. ओके, लक्षात येते सर्वांना.
पी फॉर प्ले इम्पॉर्टंट रोल कशाला प्ले करतो, तर सीड डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, त्यानंतर मॅच्युरेशनसाठी इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आणि सीड डॉर्मन्सी इंड्यूस करण्यासाठी पण हा मदत करतो, लक्षात ठेवायचं. ओके, तर राजू ACP, तर राजू फॉर रेग्युलेट द ॲब्सिशन अँड डॉर्मन्सी, A फॉर ॲक्ट ॲज अ जनरल प्लांट ग्रोथ इनहिबिटर, C फॉर क्लोजर द स्टोमॅटा टू प्रिव्हेंट ट्रान्सपिरेशन आणि P फॉर प्ले द इम्पॉर्टंट रोल इन सीड डेव्हलपमेंट, मॅच्युरेशन अँड सीड डॉर्मन्सी. ओके, तर हे पहिले 4 ॲप्लिकेशन तुमच्या फिंगर टिप्सवर असायला पाहिजेत. ओके, नेक्स्ट यानंतर आपण पुढचं ॲप्लिकेशन पाहूया दिव्या. तर दिव्यापासून काय येतं बघू. नेक्स्ट पुढचं ॲप्लिकेशन आहे बाळांनो 5th नंबर. तर याला आपण दिव्या घेऊया. ओके, तर डी पासून काय आहे, तर डी फॉर डॉर्मन्सी. डी फॉर काय आहे, डॉर्मन्सी. तर डॉर्मन्सी बद्दल आपण सेंटेन्स असं लिहितो की ABA इंड्यूस बर्ड अँड सीड डॉर्मन्सी. बर्ड अँड सीड डॉर्मन्सी. ओके, लक्षात ठेवायचं. बर्ड आणि सीडमध्ये डॉर्मन्सी इंड्यूस करतो. आता लक्षात ठेवायचं, डॉर्मन्सी ब्रेक करण्याचं काम कोण करतो, जिबर्लिन, आणि इंड्यूस करण्याचं काम कोण करतो, ABA. म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये आपण लिहू शकतो की ABA इज अँटॅगोनिस्टिक टू जिबर्लिक ॲसिड. म्हणून ABAला कधी कधी अँटी जिबर्लिन पण म्हणतो आपण, लक्षात ठेवायचं. ओके, बघू आपण का, कारण ABA हा इंड्यूस करतो डॉर्मन्सी आणि जिबर्लिन काय करतो, ब्रेक करतो डॉर्मन्सी. इथिलिन पण ब्रेक करतो, लक्षात ठेवायचे. पण मोस्टली GAचा खूप महत्त्वाचा रोल आहे. म्हणून हे दोघं कसे आहेत, अँटॅगोनिस्टिक. हे गुणाकाराचं चिन्ह काय रिप्रेझेंट करतं, अँटॅगोनिस्टिक नेचर रिप्रेझेंट करतं, लक्षात ठेवायचं. दिव्या. नेक्स्ट यानंतर आहे पुढे सिंग. ओके, तर सिंगचा अर्थ काय आहे, तर याला आपण ट्रेस हार्मोन म्हणतो. काय म्हणतो, ट्रेस हार्मोन. सेकंडरी हार्मोन कोण होता, इथिलिन. ट्रेस हार्मोन कोण आहे, ॲब्सिसिक ॲसिड. का म्हणतो ट्रेस हार्मोन, तर लक्षात ठेवायचं आहे. यस, ABA also called ट्रेस हार्मोन. याला आपण ट्रेस हार्मोन म्हणतो, लक्षात ठेवायचं. ABA also called ट्रेस हार्मोन because produced in drought and unfavorable climatic condition. ओके, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट ABA ला काय म्हणतो आपण, ट्रेस हार्मोन म्हणतो. का म्हणतो ट्रेस हार्मोन, कारण ड्रॉट असेल, दुष्काळ कंडिशन असेल त्यावेळेस हा तयार होतो, किंवा अनफेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन असेल तर त्या कंडिशनमध्ये हा तयार होतो, लक्षात ठेवायचं. समजते सर्वांना. म्हणून याला काय म्हणतो, तर याला आपण काय म्हणतो, ट्रेस हार्मोन म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, इट इन्क्रीजेस. हा नेक्स्ट पॉईंट घेऊ आपण ट्रिकनुसार. दिव्या सिंग, A फॉर A. नेक्स्ट 7th ॲप्लिकेशन काय आहे, A म्हणजे काय म्हटलं होतं, अरेस्ट. बरोबर, अरेस्टेड. ओके, अरेस्टेडसाठी A वरून काय आहे, तर ABA इज अँटॅगोनिस्टिक टू जिबर्लिक ॲसिड. म्हणून याला आपण म्हणतो अँटी जिबर्लिन, लक्षात ठेवायचं. म्हणून याला आपण काय म्हणतो, अँटी जिबर्लिन्स. ओके, अँटी जिबर्लिन म्हणतो, लक्षात ठेवायचं. ओके, तर अरेस्टेड काय आहे, ABA अँटॅगोनिस्टिक आहे. अँटॅगोनिस्टिक ऑलरेडी मी इथं सांगितलंय. हा ABA काय करतो, सीड आणि बर्ड डॉर्मन्सी इंड्यूस करण्याचं काम करतो. GA काय करतो, ती ब्रेक करण्याचं काम करतो. म्हणजे हे दोघं एकमेकांना काय झाले, अँटॅगोनिस्टिक झाले, लक्षात ठेवायचं. ओके, तर A फॉर काय आहे, अँटॅगोनिस्टिक. नेक्स्ट 5th D फॉर डॉर्मन्सी. हा डॉर्मन्सी इंड्यूस करतो. ट्रेस हार्मोन म्हणतो, कारण
ड्रॉट आणि अनफेवरेबल क्लायमॅटिक कंडिशनमध्ये तयार होतो. आणि ABO हा अँटॅगोनिस्टिक आहे कुणाला, यस जिबरलिनला, म्हणून याला अँटी जिबरलिन पण आपण म्हणण्याचं काम करतो, लक्षात ठेवायचं. अँटी जिबरलिनवर क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट यानंतर इन काय आहे, तर इनवरून आपल्याला 4 ॲप्लिकेशन पाहायचेत, बघूया. नेक्स्ट किती नंबरचं ॲप्लिकेशन होतं, 1 4 2 6 7 8. ओके, 8 नंबरचं ॲप्लिकेशन बघा. 8 नंबरचं ॲप्लिकेशन, 8मध्ये इन आहे, तर इनवरून काय आहे, तर इनमध्ये फर्स्ट आपण इनचा अर्थ आहे इनहिबिट. पहिलं ॲप्लिकेशन आहे इनहिबिट प्लांट मेटाबॉलिझम. इनहिबिट प्लांट मेटाबॉलिझम. प्लांटचं मेटाबॉलिझम इनहिबिट करण्याचं काम करतो. यानंतर सेकंड आपल्याला म्हणता येईल इनहिबिट RNA अँड प्रोटीन सिंथेसिस. इनहिबिट सीड जर्मिनेशन. बाळांनो, ही ट्रिक खूप महत्त्वाची, या ट्रिकनुसार लक्षात ठेवायचं आहे. सीड जर्मिनेशन इनहिबिट करतो. अँड अजून आय वरून आहे इनक्रीज टॉलरन्स ऑफ प्लांट. इनक्रीज टॉलरन्स ऑफ प्लांट अंडर ट्रेस कंडिशन. इनक्रीज टॉलरन्स ऑफ प्लांट अंडर ट्रेस कंडिशन. समजतंय? 4 आय वरून 4 ॲप्लिकेशन आहेत. इनहिबिट द प्लांट मेटाबॉलिझम, इनहिबिट द RNA अँड प्रोटीन सिंथेसिस, इनहिबिट द सीड जर्मिनेशन, अँड फोर्थ वन इनक्रीज द टॉलरन्स ऑफ प्लांट अंडर ट्रेस कंडिशन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समजते सर्वांना? तर इनवरून हे मुंबई जे आहे, तर हे मुंबई म्हणजे आपलं इथे मेटाबॉलिझम आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. जस्ट सेंटेन्स कंप्लीट करायला ते लिहिलेलं आहे. समजते सर्वांना? तर आय किती वेळेस आहे, तर आय 4 टाइम्स आहे, लक्षात ठेवायचं आहे. इनहिबिट द प्लांट मेटाबॉलिझम, इनहिबिट द RNA प्रोटीन सिंथेसिस, इनहिबिट द सीड जर्मिनेशन अँड इनक्रीज द टॉलरन्स ऑफ प्लांट अंडर ट्रेस कंडिशन. समजते सर्वांना? तर हे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत ॲब्सिसिक ॲसिडचे, तर हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण इथं 5ही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर कंप्लीट केलेले आहेत. ओके, आता जर PGRची ॲक्शन बघितली आपण, तर PGRची ॲक्शन ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आहे. PGRची ॲक्शन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजेच आपण एक छोटासा पॉईंट घेऊया. बघा, नेक्स्ट पॉईंट, ॲक्शन ऑफ PGR, ॲक्शन ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. ॲक्शन ऑफ PGR मध्ये आपल्याला सांगता येईल की यांची ॲक्शन बाळांनो ही इंडिव्हिज्युअलिस्टिक असते. इंडिव्हिज्युअली ॲक्ट होतात, म्हणजे एकटाच ॲक्ट होतो. यस, सिंगल हार्मोन ॲक्शन, एकच हार्मोन ॲक्शन दाखवतो, त्याला इंडिव्हिज्युअल ॲक्ट म्हणू शकतो आपण. सेकंड वन, यांची ॲक्शन सिनर्जिस्टिक पण असू शकते. सिनर्जिस्टिकमध्ये काय आहे, 2 or more हार्मोन, 2 or more हार्मोन कॅरीड सिंगल फंक्शन. ओके, सिंगल फंक्शन म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त हार्मोन जर एकच सिंगल फंक्शन कॅरी करून आणत असतील किंवा सेम फंक्शन कॅरी करून आणत असतील, सेम फंक्शन, तर त्याला सिनर्जिस्टिक म्हणतो आपण. जसे की आपल्याला माहिती आहे, एक्झाम्पल घेऊया इथं आपण. समजा ब्रेक बर्ड अँड सीड डॉर्मन्सी. ओके,
मग जर ही ब्रेक करायची असेल तर कोण कोण काम करतं बर्ड अँड सीड डॉर्मन्सी ब्रेक करायला? आपल्याला माहीत आहे ही ॲक्शन कुणाची आहे? जिबर्लिक ॲसिडची आहे अँड कुणाची आहे? इथिलिनची पण आहे, बरोबर. हे दोघंही काय करतात? यस, बर्ड अँड सीड डॉर्मन्सी ब्रेक करायला काम करतात. सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणू शकतो आपण. समजते सर्वांना? नेक्स्ट, काही असे आहेत अँटॅगोनिस्टिक किंवा यालाच आपण म्हणू शकतो ऑर कॉम्प्लिमेंटरी. अँटॅगोनिस्टिक किंवा कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय आहे? अपोजिट ॲक्शन दाखवतात. लक्षात ठेवायचं, अपोजिट ॲक्शन दाखवतात. अपोजिट ॲक्शनमध्ये मग आपण इथं एक्झाम्पल घेऊ शकतो, जसं की एक्झाम्पलमध्ये आपण जिबर्लिक ॲसिड यस अँड ॲब्सिसिक ॲसिड, हा डॉर्मन्सी ब्रेक करतो, हा डॉर्मन्सी इंड्यूस करतो, बरोबर. यानंतर दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण ऑक्झिन आणि सायटोकायनिन. यांना काय आहे? अपायकल डॉमिनन्स हे कोणाचं फंक्शन आहे? ऑक्झिनचं फंक्शन आहे. आणि अपायकल डॉमिनन्स रिमूव्ह करण्याचं काम ओव्हरकम कोण करतं? सायटोकायनिन करतो. यस, अँटॅगोनिस्टिक किंवा कॉम्प्लिमेंटरी ॲक्शन आहे. यस, इथं आपण डॉर्मन्सीला घेऊन हे फंक्शन सांगू शकतो डॉर्मन्सी, कारण एक हार्मोन डॉर्मन्सी इंड्यूस करतो, दुसरा डॉर्मन्सी ब्रेक करतो. तर अशा प्रकारे यस, हार्मोनची ॲक्शन इंडिव्हिज्युअली असू शकते, म्हणजे सिंगल हार्मोन एखादं फंक्शन करू शकतो. सिनर्जिस्टिक, सिन म्हणजे एकत्र येणे, लक्षात ठेवायचं आहे. दोन किंवा जास्त हार्मोन एकच फंक्शन कॅरीड करत असतील, सिनर्जिस्टिक याला म्हणू शकतो. किंवा अँटॅगोनिस्टिक आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणजे अँटॅगोनिस्टिक म्हणजे एकमेकाच्या अपोजिट काम करणारे, लक्षात ठेवायचे. आता हे जे PGR आहेत, PGR प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे आहेत, तर हे प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ओके, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंटला मदत करतात PGR. आणि हे जे PGR आहेत यस ॲक्ट ॲज अ इंट्रिन्सिक कंट्रोल, इंट्रिन्सिक रेग्युलेटर. हे काय आहेत? इंट्रिन्सिक रेग्युलेटर आहेत, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक. एक्सट्रिन्सिक रेग्युलेटर म्हणजे काय? प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट एक्सट्रिन्सिक रेग्युलेट करतात, म्हणजे लाईट असेल, टेम्परेचर असेल, वॉटर असेल, ऑक्सिजन असेल, हे सर्व एक्सटर्नल फॅक्टर आहेत. इंट्रिन्सिक कंट्रोल आहे प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये ऑलरेडी हे डिस्कस केलं आपण. पण PGR ॲक्ट ॲज अ इंट्रिन्सिक रेग्युलेटर ऑफ प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे वेगवेगळे PGR इथे कंप्लीट होतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फोटोपिरियडिझम आणि वर्नॅलायझेशन 2 टॉपिक आहेत ते कंप्लीट करू. थँक्यू व्हेरी मच.